रत्नागिरीतील पावस गावातील शेडगे कुटुंबियांनी सुंदर अशा देखाव्यात बाप्पा विराजमान केले। तसेच कुटुंबियांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली आहे। तर राज्यभरात गणेश उत्सवाची लगबग असताना मुंबईतल्या मालाड येथील पिंपरीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात केलंय। मुंबईतील गोरेगावमध्ये अक्षय येवगे यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेत। यावर्षी बाप्पासाठी बर्फाच्या गुहेचा देखावा त्यांनी उभारलाय। तसेच त्यांनी संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक बनवलाय। शाडू मातीपासून बाप्पाची मूर्ती घडवण्यात आली आहे। रत्नागिरीत नाचरे कुटुंबात बाप्पांचं जल्लोषात आगमन करण्यात आलं। पारंपरिक बाल्या नृत्यानं हा जल्लोष करण्यात आला। पोफळवणे गावची वाडी रोषणाईने उजळली। सोन पावलांनी गौराईंचं आगमन। अमरावतीच्या बोबडे परिवारातही गौराई आगमनाचा उत्साह। ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौराईंचं पूजन। अकोल्यातील शास्त्री नगरातील नीता शर्मा यांचा बाप्पासाठी सात्विक जीवन विरुद्ध जंक फूड या विषयावर देखावा। नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याच्या देखाव्यातून संदेश। प्रेक्षकांकडून उपक्रमाचं कौतुक। अकोल्यात श्री रिद्धी सिद्धी मंडळाचा यंदा 10 अवतारांचा देखावा। श्री विष्णूंच्या 10 अवतारांच्या संकल्पनेवर आधारित देखावा। स्वयंचलित देखावा भाविकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू। चिमुकल्यांमध्येही गणेशोत्सवाचा मोठा उत्साह। कल्याणमध्ये 7व्या वर्गात शिकणाऱ्या स्पृहा काळेनीही शाडूच्या मातीपासून सुरेख गणपती साकारला। उमरखेड शहरात राहुल मोहितवार यांच्या घरी 10 दिवसांसाठी बाप्पा विराजमान। बाप्पासाठी साकारला कैलास पर्वताचा आकर्षक देखावा। कैलास पर्वताच्या सजावटीत लाल मातीची बाप्पाची मूर्ती विराजमान। आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। संजय मल्होत्रा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। नाशिकच्या पंचवटी परिसरातील ॲडव्होकेट संतोष तरसे यांच्या घरी मोठ्या उत्साहात गणपती विराजमान। तरसेंच्या गणपतीला अत्यंत आकर्षक अशी सजावट। गुहागरमध्ये अंजनवेल गावात बागवे यांच्या घरी गौरीचं आगमन। गुहागरमध्ये नदीवरून गौरींचं आरती करत घरी स्वागत करण्याची परंपरा। आज घरोघरी गौराईंचं आगमन। लक्ष्मीच्या पावलांनी गौराई आल्या। महाडमध्ये पारंपरिक पद्धतीनं गौराईंचं आगमन। मुंबईतील दहिसर येथील काशीद यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे बाप्पा विराजमान। कागदाच्या लगद्याने नैसर्गिक साहित्यांचा वापर करत शंकराचं मंदिर आणि विस्मरणीय देखाव्यासह स्वामींच्या स्वरूपातील मूर्तीची स्थापना। नाशिकमध्ये शिंपी कुटुंबियांनी साकारला गोदावरी नदी आणि रामकुंड प्रतिकृतीचा देखावा। देखाव्यातून गोदा स्वच्छतेचा संदेश। 2 महिन्याच्या कालावधीत साकारला देखावा। मुंबईतील तांबोळी कुटुंबियांच्या घरी 7 दिवसांसाठी गणराया विराजमान। बाप्पासाठी किल्ल्याची आकर्षक सजावट। पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत उभारलेला किल्ल्याचा देखावा। तर जर्मनीमध्येही शिवराज्याभिषेक थीमवर गणपती उत्सव साजरा होतोय। जर्मनीतील वोल्सबुर्ग शहरात स्थायिक पिंपरी चिंचवड शहरातील रागळवार कुटुंबाकडून यंदाही उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय। अभिनेत्री सनी लिओनीने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। अभिनेत्रीने सहकुटुंब बाप्पाचं दर्शन घेतलं। अमरावतीचे 21व्या गणपती मंडळाचं 80वं वर्ष। मंडळाकडून बाप्पासाठी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संकल्पनेवर देखावा। पर्यावरण, पाणी आणि शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या देखाव्यातून जनजागृती। मुंबईतील वर्सोवा येथील उदय कालगोलेंच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन। बाप्पासाठी सुंदर अशी आरास। भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होतोय। हिंगोलीत गजराज बाल गणेश मंडळाचं 35वं वर्ष। मंडळाचा बाप्पासाठी आकर्षक अंतराळाचा देखावा। देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। यवतमाळच्या निखिल नगर येथील बालगणेश मंडळानं साकारला पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिराचा देखावा।
लुप्त होत चाललेल्या हेमाडपंथी मंदिराची जनतेला माहिती मिळावी यासाठी हा देखावा साकारण्यात आलाय. कोकणात सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह. रायगडमधील श्रीवर्धन जसवली गावात घरोघरी भजनाचे कार्यक्रम, नागरिकांचा उत्साहाने सहभाग. गणेशोत्सवाचा आज 5वा दिवस. मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम. गणरायाच्या आगमनानंतर आज गौराईंचं घरोघरी आगमन. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर. नड्डा यांनी सह्याद्री अतिथीगृहावर वास्तव्यास आहेत. जे.पी. नड्डा वर्षा निवासस्थानासह इतर मंत्र्यांच्या निवासस्थानी बाप्पांचं दर्शन घेत आहेत. नड्डा हे लालबागच्या राजाचंही त्यांनी दर्शन घेतलंय. मुंबईतील परळ येथील पराग सावंत यांच्याकडून बाप्पासाठी सुंदर देखावा साकारण्यात आला. शहाणपण देगा देवा या आशयाखाली बाप्पासाठी देखावा. गरीब असो वा श्रीमंत, लाडका बाप्पा जीवनात आनंद घेऊन येतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील एल्फिस्टोन येथील शिरकर कुटुंबाने गणपतीसाठी विठ्ठल मंदिराचा देखावा साकारलाय. वारीची आठवण करून देणारा हा देखावा त्यांनी साकारलाय. बाप्पा समोर आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली. मुंबईतील अंधेरी येथील रफ अँड टफ मित्र मंडळाचं यंदा 37वं वर्ष. मंडळाकडून बाप्पासाठी आकर्षक आरास, आकर्षक सजावटीत सागर कुटीरचा राजाची 25 फुटाची मूर्ती विराजमान. भोर तालुक्यातील ब्राह्मणघर गावातील बालवीर मित्र मंडळाकडून बाप्पासाठी आकर्षक आरास. वीर बाजीप्रभू यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या पावनखिंडीचा देखावा सादर. तरुणांनी मेहनतीनं तयार केला पावनखिंड. मुंबईतील वरळी येथील नागरी कुटुंबाच्या घरी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर फुलांची सजावट. जळगावात गौरी लक्ष्मीचे शंखनाद आणि थालीनाद करत आगमन. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचं वातावरण. जळगावात 3000 गणेश भक्तांनी केलं अथर्व शीर्ष पठण. सुभाष चौक मित्रमंडळाचा उपक्रम. 50,000 सामूहिक आवर्तनांनी परिसर भक्तिमय. लालबागच्या चरणी भाविक लीन. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. राज ठाकरे सपत्नीक लालबागच्या राजाच्या चरणी. मुंबईतील बंजारा तांडा येथील गणेश समाज कल्याण मित्रमंडळाला 40 वर्ष पूर्ण. मंडळात मोठ्या उत्साहात बाप्पांचं आगमन. मंडळात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. भाजप नेते किरीट सोमय्या आणि राज ठाकरेंची भेट. माटुंगा येथील जीएसबीच्या गणपती दर्शनावेळी त्यांची भेट झाली. मुंबईतील चेंबूरमध्ये तांडेल कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाचं स्वागत मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. मंगेश तांडेल आणि कुटुंबियांनी बाप्पासाठी आगळावेगळा असा हिमालयाचा हा देखावा उभारला असून त्यामध्ये बाप्पांना विराजमान केलंय. मुंबईतील चेंबूरमधील नागटे कुटुंबियांकडे बाप्पा विराजमान झाले. नागटे कुटुंबियांकडून बाप्पाला सुंदर फुलांची आरास करण्यात आली. बाप्पाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करण्यात आली. रत्नागिरीतील तोंडली गावातील ख्याती सावंत यांच्या घरी बाप्पांचं आगमन झाले. साकारला असा आकर्षक विठुरायाचा देखावा. अतिशय गोजीरवाना बाप्पा त्यात विराजमान झाला. पुणे दौंडमध्ये कृष्ण भोसले यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. बाप्पासाठी सुंदर अशी सजावट करत आकर्षक रोषणाई करण्यात आली. नांदेड देगलूरमध्ये संतोष देगलूरकर यांच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. सुंदर अशी बाप्पासाठी सजावट देखील करण्यात आली. बदलापूरमधल्या पाटील कुटुंबात यंदाही गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात झालंय. सलग 42 वर्षांपासून हे कुटुंब गणरायाची सेवा करतंय. यावर्षी घरात सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. त्यात बाप्पा अगदी गोजीरवाण्या रूपात विराजमान झाले. ठाणे येथील योगेश बनसोडे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले. यंदा सुंदर देखावे आणि आकर्षक रोषणाई केलेली आहे. भक्तिमय वातावरणात अनुभवायला मिळत आहे. यावर्षीची संपूर्ण सजावट इको फ्रेंडली साहित्यानं करण्यात आली. मुंबई मालाडमध्ये मोरे कुटुंबियांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झाले. बाप्पासाठी सुंदर असा देखावा उभारण्यात आला. अवयवदानाबद्दल समाज जागृती करण्याकरिता ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं ताडदेव विभागात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला विभागातील गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या निमित्तानं मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबतच विभागातील बऱ्याच नागरिकांनी अवयवदानाचे अर्ज भरले.
हिंगोलीत गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, 6 मंडळांमध्ये अतिवृष्टी, वार्षिक सरासरीच्या तुलनेत 90% पाऊस, शेतकऱ्यांच्या सोयाबीन, हळद, कापूस पिकांचं मोठं नुकसान. तर उत्तर भारतात पावसाचा हाहाकार, जम्मू काश्मीरमध्ये विविध घटनांमध्ये एकूण 11 जण मृत्युमुखी, हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यू, बागेश्वरमध्ये ढगफुटीनंतर बचाव आणि शोध कार्य सुरू. आगामी निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना सूचना. कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना नोटीस, शरद पवारांनी दंगली संदर्भात पाठवलेलं पत्र सादर करण्याची सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर, शिंदे आज दरेगावात मुक्कामी, मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्री त्यांच्या गावी आल्यानं पूर्ण राज्याचं लक्ष लागलं. मंत्री विखे पाटलांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात रात्री 1 तास चर्चा, मराठा आंदोलनावर कधीपर्यंत तोडगा निघणार याकडे लक्ष. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचा आज दुसरा दिवस. बच्चू कडू आज बुलढाण्यात विविध तालुक्यात सभा घेणार, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी ही यात्रा. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री स्ट्रक्चर कोसळलं, 3ऱ्या संचातून वीज निर्मिती ठप्प, वीज केंद्राचा निष्काळजीपणा समोर. नागपूर विशेष पोलीस महानिरीक्षकांची सणांच्या बंदोबस्तानिमित्त आढावा बैठक, मर्यादा भंग झाल्यास कारवाईची भूमिका. अकोला वाशिम स्पेशल पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू करण्याची नागरिकांची मागणी, गाडी सुरू झाल्यास प्रवासी, कर्मचारी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. नाशिक शहरात संडेज ऑन सायकल या मोहिमेअंतर्गत भव्य सायकल रॅलीचं आयोजन, रॅलीत क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चालवली सायकल, आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश. अमरावतीत मतदार यादीतील गैरव्यवहाराविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन, बस स्थानकावर मत चोरीबाबत पोस्टरबाजी, निवडणूक आयोग आणि भाजप विरोधात घोषणाबाजी. नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस, पहिल्या दिवशी अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मध्य रेल्वेवरील रविवारचा मेगा ब्लॉक आज रद्द, मराठा आंदोलन आणि गौरी गणपती उत्सवामुळे आजचा मेगा ब्लॉक रद्द, गणेश भक्तांना दिलासा. पश्चिम रेल्वेच्या 22 उपनगरीय स्थानकात, मध्य रेल्वेच्या 32 उपनगरीय स्थानकात तांत्रिक बिघाड, रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक इंटर कॉलिंग प्रणाली कार्यान्वित. इंदापूर जवळील उड्डाणपुलाचं काम निकृष्ट केल्याचा आरोप, पुलाचे एक पावसात कठडे वाहून गेले, पुलासाठी कोट्यावधींचा निधी खर्च. छत्रपती संभाजीनगरातील वादग्रस्त भुयारी मार्ग बनला घसरडा, मार्गावरून 30 दुचाकी घसरल्याची माहिती, मार्गाला गळती लागल्यानं पाणी तुंबण्याची समस्या. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्मार्ट मीटर विरोधात ठराव मंजूर करू नये, जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीत स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करण्याचं पत्र. 10वी 12वी परीक्षेच्या खासगी 17 नंबर परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ, 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, 1110 परीक्षा शुल्क भरून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार. छत्रपती संभाजीनगरातील पर्यटकांचा गेल्या 5 वर्षात धार्मिक पर्यटनात वाढ झाली आहे, शहरातून भाविकांचा 15% वाढलेला कल, ट्रॅव्हल एजंट्सची माहिती. मंत्री दीपक केसरकरांनी दरेगावात एकनाथ शिंदेंची भेट घेतली, दोन्ही नेत्यांच्या भेटीनं राजकीय चर्चेला मात्र उधाण आलंय. तर अमरावतीत मेळघाटातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था आहे, जांभली ते ढाकणा रस्त्यावर मोठे खड्डे पडले, सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. मनोज जरांगे उद्यापासून कडक उपोषण सुरू करणार आहेत, उद्यापासून पाणी पिणं देखील बंद करणार, मनोज जरांगेंची माहिती. आंदोलकांनी गाड्या पार्क करून रेल्वेनं प्रवास करावा, गरीब मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला, सरकारने मराठा समाजाला मुंबईतील गर्दी समजू नये, मनोज जरांगेंचं वक्तव्य.
पुण्याहून कांचन कोठावळे मनोज जरांगेंच्या भेटीला. कांचन कोठावळे मोडे लिपीचे अभ्यासक, त्यांच्याकडे मराठी आणि हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या नोंदी संकलित करण्याचं काम. मराठ्यांनो घराबाहेर पडा, आरपारच्या लढाईत मावळ्यांच्या मदतीला धावा, सकल मराठा समाजाचं आवाहन. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस. जरांगेंच्या आंदोलनाला पुन्हा एक दिवस मुदतवाढ. आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी. पैठण तालुक्यातून मराठा बांधवांसाठी शिदोरी, पोळी भाकरी चटणीची शिदोरी मुंबईला पाठवली जाणार. मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेलेल्या बांधवांसाठी ही शिदोरी पाठवण्यात आली. मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस. नवी मुंबईत सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था, गाड्यांची पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली. तर मराठा बांधवांसाठी राज्यभरातून अन्न पाणी दाखल. 8,000हून अधिक चपातीसह नाश्ता, भाकर, चहा, बिस्किट, पाणी दाखल. मराठा आंदोलकांची रस्त्यावरच अंघोळ. आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस. आंदोलकांनी रस्त्यावर अंघोळ करायला सुरुवात केली. मुंबई आझाद मैदानावर MIM पक्षाकडून आंदोलकांना मदत. आंदोलकांना आवश्यक साहित्यांचं वाटप, जीवनावश्यक वस्तूंचं, पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था. मनोज जरांगेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. संशयित व्यक्तीकडून जरांगेंचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारची घटना. मंडपात पोलीस नसल्यानं जरांगे भडकले. तर मराठा आंदोलकांचा हलगीच्या तालावर ठेका. CSMT रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलक ठाण मांडून. तरुणांसोबत वृद्धांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग. BPT मैदान, शिवडी, चेंबूरमध्ये गाड्या पार्क करा. महापालिकेसमोर गाड्या पार्क करा. मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलकांना मुंबईत गाड्या पार्किंगबाबत सूचना. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार. हिंगोली, नांदेड राष्ट्रीय महामार्ग मराठा बांधवांनी रोखला. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको. तर इंदापुरात 80% दिव्यांग युवकांचं आरक्षणासाठी उपोषण. युवकांचं घरासमोर 1 दिवसीय आंदोलन. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावाकडे यायचं नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी गेलेल्यांनी मुंबईत सोडू नका. ग्रामीण भागातील मराठा भगिनींचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरातील दारुड्या बापाचं अमानुष कृत्य. मद्यधुंद बापानं 8 महिन्याच्या बाळाला चावा घेऊन केलं गंभीर जखमी. पत्नीने दारू पिण्यावर आक्षेप घेतल्यानं हे कृत्य केलं गेलंय. पत्नीकडून तक्रार दाखल. परभणीत मंडप डेकोरेशन दुकानातील साहित्याची चोरी. 8,000 रुपये किमतीच्या साहित्याची चोरी. चोरीची घटना CCTVत कैद. गुन्हा दाखल. सोलापुरात दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक. 3 दुचाकी चोरल्याचं समोर. 90,000चा मुद्देमाल हस्तगत. जळगाव ते पाचोरा रस्त्यावर अंमली पदार्थांची वाहतूक करणारं वाहन पकडलं. 4 ते 6 किलो गांजा जप्त. वाहन चालकाला अटक. तर पुण्यात महिलांचे कपडे घालून चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. कंपन्यांमधील खिडक्या तोडून तांबे चोरून नेताना पकडलं. सुमारे 2 लाख रुपयांच्या साहित्याची चोरी. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज MIDC येथील कंपनीतून 1.25 लाखाचा माल चोरी. 2 कामगार आरोपींवर गुन्हा दाखल. जालन्याच्या जाफराबाद येथून चोरी झालेल्या 12 दुचाकींचा शोध. 3,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. ऑगस्ट महिन्यात परिसरातून दुचाकींची चोरी. वर्ध्यात शिवणी बेड्यावर मोहा गावठी दारूसाठ्यावर छापा. 16,450 लिटर मोहा गावठी दारूचा सुमारे 18 लाखाचा मुद्देमाल जप्त. 5 जणांवर गुन्हा दाखल. फरार बिल्डर उमराव सिंग ओस्तवाल अखेर जेरबंद. अवैधपणे 7 मजली इमारत उभारून अनेकांची फसवणूक करून बिल्डर गेल्या 14 ते 15 वर्षांपासून होता फरार. कोल्हापूरच्या शिये फाटा परिसरात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार. व्यक्तीवर गोळी झाडताना दुसऱ्या तरुणाने त्याचा हात वर केल्यानं हवेत गोळीबार. आरोपीचं पोलिसात आत्मसमर्पण. पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला. दत्ता गाडे विरोधात आरोप निश्चिती करण्यासाठी पुढील सुनावणीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश.
पिंपरी चिंचवडमध्ये बाबा गँगचा सक्रिय सदस्य पवन बनेटीला अटक, 2 पिस्तूल आणि 2 जिवंत कारतूस जप्त. आरोपीवर 2 गंभीर गुन्हे दाखल. खोट्या नावाने बनावट पोलीस तक्रार करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका. आरोपीला जे रुग्णालयाची सफाई करण्याचे आदेश, कथित तक्रारदाराला 15 दिवस सफाईची शिक्षा. बीडच्या अंबाजोगाईत सुगाव गावच्या तरुणाचा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल, राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या. या आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल. अमरावतीत प्लास्टिकच्या खेळण्याच्या दुकानाला आग लागली. दुकानातील साहित्य जळून खाक झालंय. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात वाहन दुरुस्तीच्या दुकानात गॅस वेल्डिंग सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. कल्याण पश्चिम मध्ये निक्की नगर परिसरात भरधाव कारची दुभाजकाला धडक बसली. गाडी पलटल्यानं चालक किरकोळ जखमी झाला. कोल्हापूरच्या कळंबा गॅस स्फोटातील मृतांची संख्या 2 वर पोहोचली आहे. वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गॅस कंपनीचे कर्मचारी मोकाटे. चंद्रपुरात पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला झाला. 135 कोंबड्या यात मृत्युमुखी पडल्या. पोल्ट्री फार्म मालकाचं 65,000चं नुकसान झालंय. बिबट्या मात्र जंगलात पसार झाला. छत्रपती संभाजीनगरात सोनखेडा परिसरात तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मित्रांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं हा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरात रुद्रा कॅनल उपचारावेळी तरुणाने चुकून सुई गिळली. तरुणावर शस्त्रक्रिया करून सुई काढण्यात आली, तर रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. अकोल्यात मन नदीवर पोहण्यासाठी गेलेले 3 युवक वाहून गेले. 2 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय, तर 1 अद्याप बेपत्ता आहे. चंद्रपुरात रेल्वेच्या धडकेत अस्वलाची 2 पिल्ले दगावली. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वे मार्गिकेवरील घटना. गडचिरोलीत 266 रुपयांच्या खताच्या बॅगची 400 रुपयात विक्री. डोंगरगाव भुसारी गावातील अतुल कृषी केंद्रातील प्रकार. प्रहार संघटनेची केंद्रावर कारवाईची मागणी. मुंबईतील शिवाजी पार्क दादर येथील नागरे कुटुंब यांच्या घरी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर फुलांची आकर्षक सजावट. तर मुंबईत चेंबूरमध्ये प्रकाश म्हात्रे यांच्या घरी मोठ्या उत्साहात बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. म्हात्रे कुटुंबियांकडे याही वर्षी स्वामी समर्थांच्या रूपातील बाप्पा विराजमान झाले. त्यासाठी त्यांनी सुंदर असा देखावा उभारला. तर कोकणात गौराईंचं आगमन होत आहे. पारंपरिक पद्धतीने गौराई घरी आणण्याची ही परंपरा. गावोगावी पाणवठ्यावरून गौरी आगमनाची परंपरा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.